सैराटचे पडद्यामागील फोटो शेअर करत पार्शाने लिहिली भावनिक मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू. चित्रपट पुन्हा एकदा थिएटर मध्ये प्रदर्शित होतोय. कसं आहे आता, बरं आहे का? ला याड लावलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट, या चित्रपटाला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. 29 एप्रिल 2016 रोजी या निमित्त आकाश ठोसरने सैराटची पडद्यामागील दृश्य शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्ट मध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. सैराट पिक्चर शूट करताना पूर्ण प्रवासच आमच्यासाठी स्वप्नगत होता आणि पिक्चर रिलीज झाल्यानंतरचा हा 9 वर्षांचा प्रवास तुम्ही बघतच आलाय, असं त्यांनी लिहिलंय. आज 9 वर्षांनी सैराट परत रिलीज होतोय. याचा आम्हाला आज खरंच खूप आनंद होत आहे. परत मोठ्या स्क्रीनवर आरची परशा म्हणून तुम्हाला भेटायला येतोय, असंही त्यांनी पुढे म्हटलंय. आणि हे शक्य झाले ते फक्त नागराज अण्णामुळे. नागराज मंजुळे यांच्या सैराटमुळे आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्याबद्दल आम्ही अण्णांचे कायम ऋणी राहू आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी धन्यवाद. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन परत सैराटमय व्हायला विसरू नका, असं आवाहन त्याने चाहत्यांना केलंय. सैराट या चित्रपटातील भूमिकेसाठी रिंकू राजगुरूला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. अजय अतुलने या चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्ध केलं. आणि ही गाणी आज सुद्धा लोकप्रिय आहेत. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर बॉलिवूड मध्येही प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 100 कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला होता. दारात उभारून तुझी वाट बघीन.